नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सिरीज मध्ये आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ एका नवीन टॉपिक सोबत. आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्या चॅप्टरच्या लेक्चर सिरीज मध्ये एक एक टॉपिक कव्हर करत आज आपण पोहोचलो आहोत कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटी या टॉपिक पर्यंत. आता व्हॉट इज कॅपिलरी ऍक्शन किंवा व्हॉट इज कॅपिलॅरिटी हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या आजूबाजूचे अनेक मेकॅनिझम्स आपल्याला ही गोष्ट समजावून सांगतात. तर व्हॉट इज कॅपिलरी ऍक्शन? कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय? एखादा लिक्विड किंवा एखादा फ्लुइड एखाद्या कॅपिलरी मध्ये एंटर होऊन ते राईज होणं किंवा फॉल होणं, बरोबर आहे. मग आता याचे एक्झाम्पल्स आपल्या रिअल लाईफ मध्ये कुठे कुठे येतात हे तुम्ही व्हिडिओच्या एंडला सांगायचं की ही जे आपण फेनॉमेनॉन शिकलो, ही जी कॉन्सेप्ट शिकलो, ही आपण कुठे अप्लाय करू शकतो. ओके, मग आधी कॉन्सेप्ट समजून घेऊया आणि मग बघूया आपल्या सराउंडिंगला फिजिक्स कसं अप्लाय होतं ते. ओके, सो व्हॉट इज कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटी? एखादा फ्लुइड राइज और फॉल ऑफ फ्लुइड इन द कॅपिलरी ट्यूब इज नोन एज कॅपिलरी ऍक्शन और कॅपिलॅरिटी. एखादा फ्लुइड एखाद्या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होणं किंवा फॉल होणं ह्या ऍक्शनला आपण काय म्हणणार? कॅपिलरी ऍक्शन म्हणणार. ओके, मग ह्या कॅपिलरी ऍक्शन मध्ये राईज कधी होणार आणि फॉल कधी होणार हे आपल्याला चेक करायचंय. ओके, सो फर्स्ट इज राइज ऑफ कॅपिलरी ट्यूब. राइज ऑफ कॅपिलरी ट्यूब किंवा कॅपिलरी राइज सुद्धा असं याला म्हणतात आपण. मग जसं आपण याला डिनोट करतो तसंच त्याचं नाव लिहूया, कॅपिलरी राइज. ओके, आता व्हॉट इज कॅपिलरी राइज किंवा लिक्विड कॅपिलरी ट्यूब मध्ये राइज कधी होणार? मग याच्यासाठी आपण आधी एक काय कन्सिडर करूया? लिक्विड कन्सिडर करूया. कन्सिडर अ लिक्विड इन द बीकर इन विच कॅपिलरी ट्यूब इज इन्सर्टेड. आता ही जी काही कॅपिलरी ट्यूब मी याच्यामध्ये इन्सर्ट केली आहे, ही कॅपिलरी ट्यूब मी थोडीशी झूम दाखवते, बरोबर आहे. झूम का बरं? तुम्हाला दिसायला पाहिजे. ओके, सो आता हे जे काही लिक्विड तुमच्या कॅपिलरी ट्यूब मध्ये आहे, तर हे लिक्विड इट शोज अ कॉन्केव्ह मिनिस्कस. बघा, ही तुमची लेवल आहे आणि इट शोज अ कॉन्केव्ह मिनिस्कस. कोणतं लिक्विड कॉन्केव्ह मिनिस्कस दाखवतं? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, शेप ऑफ मिनिस्कस किंवा फ्लुइड मिनिस्कस आपण लेक्चर नंबर 3 किंवा लेक्चर नंबर 4 मध्ये बघितलेला असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये कॉन्केव्ह मिनिस्कस कोणाचा असतो आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस कोणाचा असतो, बरोबर आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये आपण शिकलोय, बरोबर आहे. सो कॉन्केव्ह मिनिस्कस कोणत्या फ्लुइडचा असतो? आपण कुठलं फ्लुइड कन्सिडर केलं होतं? केरोसिन. केरोसिन जर असेल तर त्याचा मिनिस्कस कसा असेल? कॉन्केव्ह असेल. मग मी 4 पॉइंट कन्सिडर करते, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी. मग आता याला मला डिस्क्राईब करायचंय. कसं डिस्क्राईब करणार? डिस्क्राईब कसं करणार डायग्रामला? Consider a liquid in the beaker in which capillary tube is immersed. Immersed म्हणजे काय? त्याच्यामध्ये इन्सर्ट केली किंवा डीप केली. ओके, देन नाउ आता PA हे प्रेशर असणार आहे ऍट पॉइंट ए. PA बी द प्रेशर ऍट पॉइंट ए आउटसाइड द लिक्विड. लिक्विडच्या आउटसाइडला PA प्रेशर असणार आहे पॉइंट ए. PB बी द प्रेशर ऍट पॉइंट B inside the liquid किंवा capillary tube. Inside capillary tube
इथे सुद्धा काय असणार आहे, इनसाइड कॅपिलरी ट्यूब. पॉइंट्स कुठे कन्सिडर केले आपण, कॅपिलरी ट्यूबच्या इनसाइड. ओके. PC be the pressure at point C outside the liquid, बरोबर आहे. and PD be the pressure at point D inside the liquid. 4 पॉइंट कन्सिडर केले, त्यांचं प्रेशर आपण डिफाइन केलं. ओके. आता आपण जेव्हा लिक्विडच्या फ्लुइडच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा प्रेशर ही प्रॉपर्टी शिकलो, तेव्हा त्याच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो, तेव्हा आपण एक गोष्ट बघितली होती की प्रेशर अबोव अँड बिलो द प्लेन सरफेस, प्रेशर अबोव और बिलो द प्लेन सरफेस इज इक्वल. प्लेन सरफेसच्या अबोव आणि बिलो दोघं ठिकाणी प्रेशर काय असतं, इक्वल असतं. मग मी जर हा पॉइंट डिफाइन केला तर मी काय लिहू शकते, प्रेशर अबोव द प्लेन सरफेस इज सेम ॲज बिलो द सरफेस. ओके, सॉरी, बिलो द सरफेस. सरफेसच्या वरती आणि सरफेसच्या खाली दोघं ठिकाणी प्रेशर कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. मग ह्या पॉइंट वरून मी इथे काय लिहू शकते बघा, प्लेन सरफेस हा दिसतोय, प्लेन सरफेसच्या वरती पॉइंट कोणता आहे, सी. मग त्याचं प्रेशर किती, PC बिकम्स इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट डी. पॉइंट डी कुठे, बिलो द प्लेन सरफेस. ओके, इक्वेशन नंबर 1. ओके, PC इज इक्वल्स टू PD. अजून एक गोष्ट शिकलो होतो आपण, प्रेशर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज ऑल्सो इक्वल. काय शिकलो होतो आपण, प्रेशर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज इक्वल. सेम हॉरिझॉन्टल लेवलला सुद्धा प्रेशर काय असतं, इक्वल. कोणते कोणते पॉइंट आहे सेम हॉरिझॉन्टल लेवलला, पॉइंट सी आणि पॉइंट ए. Therefore, pressure at point C becomes equals to pressure at point A. Equation number 2. आता जर मी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कडे बघितलं तर लेफ्ट हँड साइड दोघांची काय सेम आहे, PC आणि PC, म्हणजे राईट हँड साइड सुद्धा काय असणार आहे, सेम. Therefore, from equation 1 and equation 2 we can write as pressure at point A becomes equals to pressure at point D. Equation number 3. जर PC आणि PD चे प्रेशर इक्वल आहे आणि PC आणि PA पॉइंटला प्रेशर इक्वल आहे, तर PA आणि PE पॉइंटला सुद्धा प्रेशर काय असणार आहे, PA आणि PD इक्वल असणार आहे. ओके. नाउ आता कुठले दोन पॉइंट उरले, पॉइंट डी आणि पॉइंट बी. हे सुद्धा काय सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की इथे कोणता मिनिस्कस आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस. आणि मी एक प्रॉपर्टी बघितली आहे, प्रेशर ऍट द साइड ऑफ कॉन्केव्ह मिनिस्कस इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट द साइड ऑफ कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्केव्ह साइडचं प्रेशर हे नेहमी जास्त असतं, बरोबर आहे. कॉन्केव्ह साइडला कुठला पॉइंट आहे, PA. मग मी इथे काय लिहिणार, प्रेशर ऍट द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. कॉन्व्हेक्स साइड पेक्षा कॉन्केव्ह साइडचं प्रेशर कसं असतं, ग्रेटर असतं. Therefore, pressure at point A is greater than pressure at point B. A पॉइंटला प्रेशर जास्त आहे B पॉइंट पेक्षा, आणि प्रेशर ऍट पॉइंट A इज इक्वल्स टू काय, प्रेशर ऍट पॉइंट D. Therefore मी काय लिहू शकते, therefore इथे वरती लिहिते, therefore काय लिहू शकते मी, फ्रॉम इक्वेशन 3 and equation 4, from equation 3 and equation 4 we can write as PD is also greater than PB.
पीए पीबी पेक्षा ग्रेटर आहे, पण पी कोणाच्या इक्वल टू आहे, पीडीच्या इक्वल टू, म्हणजे मी इथे पीए ची व्हॅल्यू पीडी लिहू शकते का? हो लिहू शकते. देअरफॉर पीडी इज ग्रेटर दॅन पीडी, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. बट काय, point D and point B are at the same horizontal level. हे दोघं काय सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. मग सेम हॉरिझॉन्टल लेवलला असले म्हणून काय झालं, प्रेशर at the same horizontal level is equal. सेम हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर काय असतं, इक्वल असतं. म्हणजे तुम्हाला काय माहितीये की जर हे दोन पॉइंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे तर त्यांचं प्रेशर इक्वल पाहिजे. इथे डी आणि बी सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे पण त्यांचं प्रेशर इक्वल आहे का? नाही. प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. मग ते सेम झालं पाहिजे का? कारण प्रॉपर्टी काय सांगते, दोघं प्रेशर काय पाहिजे, सेम पाहिजे. मग सेम झालं पाहिजे. मग सेम होण्यासाठी काय करेल, हे जे लिक्विड आहे, लिक्विड किंवा फ्लुइड ऑलवेज फ्लो फ्रॉम लो प्रेशर साइड टू हाय प्रेशर साइड. लिक्विड किंवा फ्लुइड कधीही फ्लो होताना लो प्रेशर टू हाय प्रेशर फ्लो होतं, बरोबर आहे. मग लो प्रेशर कुठे, ऍट पॉइंट बी. म्हणजे तुमचं जे काही फ्लुइड आहे ते बी पॉइंट कडून कुठे फ्लो होईल, डी पॉइंट कडे, बरोबर आहे का? नाही, रॉंग. प्रेशर लिक्विड कुठे फ्लो होईल, फ्लुइड कुठे फ्लो होईल, फ्रॉम पॉइंट डी टू पॉइंट बी. बिकॉज फ्लुइड ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर पॉइंट टू लो प्रेशर पॉइंट. फ्लुइड कुठे जातं, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे, बरोबर आहे. मग हाय प्रेशर कोणाचं आहे, डी पॉइंटचं. लो प्रेशर कोणाचं आहे, बी पॉइंटचं. म्हणजे तुमचं जे काही लिक्विड आहे डी पॉइंट कडून कोणाकडे जाईल, बी पॉइंट कडे. म्हणजे इकडचं लिक्विड इथे जाईल, म्हणजेच इथली लेवल काय होईल, राईज होईल आणि ही लिक्विड कुठे पोहोचेल, वरती पोहोचेल. देअर इज rise in the level of liquid inside the capillary tube. कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये तुमच्या लिक्विडची, फ्लुइडची लेवल काय होईल, राईज होईल. का राईज झाली, लिक्विड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर साइड टू लो प्रेशर साइड. म्हणून तुमच्या कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड काय झालं, राईज झालं. दिस इज नोन ऍज कॅपिलरी राईज. आणि यालाच काय म्हणतात, कॅपिलरी राईज. तुमच्या लिक्विड मध्ये कॅपिलरी राईज होतो. म्हणजे काय, तुमचं जे काय फ्लुइड आहे ते त्या कॅपिलरीच्या आतमध्ये वरती राईज होत. ओके, हे झालं कॅपिलरी राईज. केव्हा होईल, फक्त जेव्हा लिक्विड मिनिस्कस कसा असेल, कॉन्केव्ह असेल. म्हणजे ज्या फ्लुइड मध्ये लिक्विड मिनिस्कस कॉन्केव्ह आहे त्याच्यामध्ये जर आपण कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली तर तिथला मिनिस्कस जो आहे तो काय होतो, राईज होतो. लिक्विड रायझेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. देअर इज कॅपिलरी राईज. तिथे काय होईल, कॅपिलरी राईज. ओके, आता नेक्स्ट पॉइंट. मग कॉन्व्हेक्स मिनिस्कसच्या लिक्विडच्या बाबतीत काय होईल, जर समजा मी कॉन्केव्ह मिनिस्कसचं लिक्विड घेतलंय केरोसिन, केरोसिन ऐवजी मी मर्क्युरी घेतला आणि मर्क्युरी मध्ये जर कॅपिलरी ट्यूब डीप केली तर काय होईल, बघूया. चला, नेक्स्ट पॉइंट इज कॅपिलरी फॉल. नेक्स्ट पॉइंट इज कॅपिलरी फॉल. सेम कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला सेम असेंब्ली कन्सिडर करायची आहे. फक्त लिक्विड चेंज करायचंय. काय करायचं, लिक्विड चेंज करायचं. केरोसिन ऐवजी काय घ्यायचंय, मर्क्युरी. ओके, मर्क्युरी हॅव कॉन्व्हेक्स मिनिस्कस. मर्क्युरीचा मिनिस्कस कसा असतो, कॉन्व्हेक्स असतो. बिकॉज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज. याचा मिनिस्कस कसा आहे, कॉन्व्हेक्स. वरती कोणता पॉइंट आहे, ए. खाली कोणता पॉइंट आहे, बी. सेम डिस्क्रिप्शन आहे. कन्सिडर अ लिक्विड विथ कॉन्व्हेक्स मिनिस्कस. असं करा, consider the liquid with convex meniscus in which capillary tube is immersed. Capillary tube काय केली, त्याच्यामध्ये immerse केली. Consider a liquid with convex
मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कसचा एक लिक्विड कन्सिडर करा किंवा फ्लुइड कन्सिडर करा, त्याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब इमर्स केली आहे. त्याच्यामध्ये मी 4 पॉइंट कन्सिडर केले, ए बी सी आणि डी. सेम डिस्क्रिप्शन, ए पॉइंटचं प्रेशर PA, बी पॉइंटचं प्रेशर PB, सी पॉइंटचं प्रेशर PC आणि डी पॉइंटचं प्रेशर PD. डिस्क्रिप्शनचा पॅटर्न सेम असा असेल. ओके, नेक्स्ट. मग आता काय झालं, सेम कॉन्सेप्ट वापरायची आहे, सेम, म्हणून हे मी इरेज केलेलं नाही, सेम कॉन्सेप्ट वापरायची आहे. काय, अबोव द प्लेन सरफेस आणि बिलो द प्लेन सरफेस प्रेशर काय असतं, सेम असतं. मग अबोव द प्लेन सरफेस आणि बिलो द प्लेन सरफेस कुठले कुठले पॉइंट आहे, पॉइंट सी आणि पॉइंट डी. फर्स्ट पॉइंट आपण काय घेतला इथे, फर्स्ट पॉइंट इथून सुरुवात आहे. फर्स्ट पॉइंट, प्रेशर अबोव द प्लेन सरफेस इज सेम ऍज बिलो द सरफेस. अबोव सरफेस जेवढं प्रेशर असेल तेवढंच कुठे असेल, बिलो द सरफेस. देअरफॉर PC इज इक्वल्स टू PD. इक्वेशन नंबर 1 सेम कॉन्सेप्ट आहे, सेम रूल अप्लाय होतो. नेक्स्ट, प्रेशर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल इज इक्वल. सेम हॉरिझॉन्टल लेवलला सुद्धा प्रेशर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे इथे सुद्धा हा रूल सेम अप्लाय होतो, कारण फ्लुइड कुठलंही असलं तरी प्रेशरच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सगळीकडे सेम अप्लाय होणार. ओके, मग आता प्रेशर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल इज इक्वल, देअरफॉर PC इज इक्वल्स टू PA. दोघं सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे, PC इज इक्वल्स टू PA. मग जर PC इज इक्वल्स टू PD असेल आणि PC इज ऑल्सो इक्वल्स टू PA असेल, तर therefore from equation 1 and 2 we can say that PA is equals to PD. PA आणि PD सुद्धा दोघं काय असणार आहे, सेम असणार आहे. डन. इक्वेशन नंबर 3 इथपर्यंत डन. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, प्रेशर ऍट द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. कॉन्केव्ह साइडचं प्रेशर हे ऑलवेज ग्रेटर असतं कॉन्व्हेक्स साइड पेक्षा. मग आता ह्या वेळेस कॉन्केव्ह साइडला कुठलं प्रेशर आहे, PB. कुठला पॉइंट आहे, PB. म्हणजे मी इथे काय लिहिणार, PB इज ग्रेटर दॅन PA. PB is greater than PA. Pressure at point B is greater than pressure at point A. का? Because B point is at the concave side. Concave side ला कोणता पॉइंट आहे, B पॉइंट आहे. Now from equation 3 and 4 मी काय लिहू शकते, जर PA इक्वल टू PD असेल तर इथे मी PA च्या जागी PD लिहू शकते का. ओके, मग मी इथे काय लिहिते, PD is greater than PD. Pressure at point B is greater than pressure at point D. बघा B आणि D सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. आता प्रेशर कोणाचं जास्त आहे, B पॉइंटचं जास्त आहे. लिक्विड ऑलवेज फ्लोज फ्रॉम और फ्लुइड ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. लिक्विड नेहमी हाय प्रेशर करून कुठे फ्लो होतं, लो प्रेशर कडे. म्हणजेच तुमचं जे काही फ्लुइड असेल ते B पॉइंट कडून कोणाकडे जाईल, D पॉइंट कडे. व B पॉइंट कडून लिक्विड इथून कमी झालं म्हणजे इथे कॅपिलरी मध्ये काय येईल, फॉल येईल. लिक्विड तुमचं जे मिनिस्कस तुमचा इथे दिसत होता तो मिनिस्कस तुमचा कुठे दिसेल, इथे खाली दिसेल. बरोबर आहे. देअर इज कॅपिलरी फॉल. इथे काय होईल, कॅपिलरी फॉल होईल. का, कारण लिक्विड ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर साइड टू लो प्रेशर साइड. B पॉइंटचं प्रेशर हाय होतं म्हणून तिथून लिक्विड कुठे गेलं, D पॉइंट कडे गेलं. म्हणून देअर इज कॅपिलरी फॉल. लिक्विड काय झालं, फॉल झालं कॅपिलरी मध्ये. आलं लक्षात. सेम कॉन्सेप्ट, सेम कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लक्षात ठेवायचे आहे. काय, प्रेशर अबोव द प्लेन सरफेस अँड बिलो द प्लेन सरफेस इज इक्वल. सेम. प्रेशर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज ऑल्सो इक्वल. मग त्या दोघं पॉइंट मध्ये जे दोन पॉइंट इक्वल असतील त्यांच्या अकॉर्डन्स मध्ये तिसरा जो पॉइंट येईल तो सुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि मग त्याच्यावरून नेक्स्ट तुम्हाला पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, प्रेशर ऍट कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट कॉन्व्हेक्स साइड. कॉन्केव्ह साइडचं प्रेशर ऑलवेज काय असतं, ग्रेटर असतं. त्याच्यामधला जो एक पॉइंट येतो तो पॉइंट त्याच्या सेम हॉरिझॉन्टल लेवलच्या पॉइंटशी इक्वल पाहिजे. तो इक्वल नाही, म्हणून त्याला इक्वल करण्यासाठी
फ्लुइड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग जिकडे प्रेशर हाय असेल तिथून लिक्विड कुठे फ्लो होईल, लो प्रेशर कडे फ्लो होईल. म्हणजेच ह्या लिक्विड मध्ये एकतर राईज येईल किंवा एकतर फॉल येईल. म्हणजे देअर इज कॅपिलरी राईज ऑर कॅपिलरी फॉल अँड दिस फेनोमेनन इज नोन एज कॅपिलरी ऍक्शन. ह्याच फेनोमेननला आपण काय म्हणतो, कॅपिलरी ऍक्शन म्हणतो. व्हिडिओ सुरू झाला तेव्हा मी एक प्रश्न तुम्हाला विचारला होता की हा फेनोमेनन आपल्या आजूबाजूला आपल्याला कुठे दिसून येतो किंवा आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये हा फेनोमेनन आपल्याला कुठेतरी बघायला मिळतो. तर उत्तर मिळालं असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला उत्तर देते. कुठे बघायला मिळतो, झाडांची मुळं जे जमिनीतलं पाणी किंवा फ्लुइड किंवा न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करतात ते पानांपर्यंत, फळांपर्यंत किंवा झाडाच्या ब्रांचेस पर्यंत कोण पोहोचवतं, झायलेम और फ्लोएम. एक आहे फूड पाईप, एक आहे वॉटर पाईप. ज्या वॉटर पाईप मधून फ्लुइड किंवा न्यूट्रिएंट वरती जातं झाडांच्या ब्रांचेस पर्यंत किंवा लीव्स पर्यंत, इट इज ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. कशामुळे जातं ते, कॅपिलरी ऍक्शन मुळे. का, कारण ग्राउंड मधून तुमचं जे लिक्विड आहे ते सक करून, तिथे काही मोटर लावली आहे का विहिरीतलं पाणी गच्चीवरच्या टाकीत भरायला, नाही. इट इज ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. किंवा साधा एक्झाम्पल, तुमच्या घरात देवाजवळ रोज दिवा लागतो, लागत नाही, तुम्हाला माहिती नसेल तर एकदा देवाजवळ नमस्कार करायला गेले की बघा आणि लावा दिवा. ओके, रोज दिवा लागतो. दिवा लागताना त्याच्यामध्ये जे आपण तेल टाकतो त्याच्यामध्ये कापसाची वात सोडतो. त्या वातेच्या वरती आपण त्याला पेटवतो का, वातेच्या वरती आपण तेल टाकतो का, नाही, तेल असतं खाली दिव्यात. पण ते तेल त्या वातीच्या टोकापर्यंत पोहोचल्याशिवाय वात लागत नाही, कापूस जळत नाही. का, ते तेल त्या वातीपर्यंत कसं पोहोचतं, इट इज ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. आहे की नाही आपल्या आजूबाजूला फिजिक्स. ओके, तर हेच फिजिक्स, आपल्या आजूबाजूचं फिजिक्स अभ्यासण्यासाठी चॅनलवर ट्यून राहा, चॅनलवर कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासाला मदत होईल. धन्यवाद.